नमस्कार, कसे आहात? मी काही ॲमेझॉनवरून शॉपिंग केली होती, तर तेच तुम्हाला मी दाखवते. किचन आयटम आहेत आणि मला काही उपयोगाचे वाटतात ते आणि काही मी अशाच घेतल्यात, जास्त काही नाही. जे काही आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे 2 ग्लास आहेत, काचेचे आहेत आणि यासोबत 2 स्ट्रॉसुद्धा आहेत आणि क्वालिटी तर खूपच छान आहे. पर्सनली मला खूप आवडले. डिझाईन वेगळी आहे, जसे प्लेन ग्लास असतात ना, तर ते आहे माझ्याकडे. त्यासाठी मग मी वेगळं काहीतरी असावं म्हणून मी हे घेतलेत. ज्यात आपण काही कोल्ड्रिंक असेल, लहान मुलांना दूध वगैरे द्यायचं असेल तर तेही देऊ शकतो. भरपूर क्वांटिटीमध्ये याच्यात दूध राहतं किंवा काही कोल्ड्रिंक वगैरे असेल तर भरपूर बसतं याच्यात. आणि ह्याचं जे काच आहे ते खूप जास्त जाड नाही आहे, लाईटवेट आहे, पण क्वालिटी छान आहे. प्राईस वाईज 299 प्राईस आहे आणि खूप छान आहे. 2 हे घेतलेत मी चिकूसाठी आणि माझ्यासाठी. ज्यूस सर्व करायला किंवा काही कोल्ड्रिंक वगैरे असेल तरी पण त्याच्यात दिसायला खूप छान दिसतं, हे वेगळ्या डिझाईनमध्ये असल्यामुळे. तर ह्याच्यामध्ये मी चिकूला सध्या दूध देते. हे जरी भरून दिलं ना तरी त्याचं पोट भरून जातं. ह्याची लिंक हवी असेल तर मी देते तुम्हाला. आणि क्वालिटी खूप छान आहे आणि क्यूट खूप दिसतं हे ग्लास. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर देते मी लिंक. आणि दुसरं म्हणजे मी घेतलं आहे चाकू, जे की माझ्याकडे आहे, पण मला हे प्रिंटेड खूप छान वाटले म्हणून मी हे 3चा सेट आहे तो घेतला आहे. असाच एक माझ्याकडे ब्ल्यू कलरमध्ये आहे, जो एकच आहे सिंगल पीसमध्ये, जो मी गाडीमध्ये ठेवला आहे. कधी फ्रूट वगैरे कट करायचं असतं तेव्हा. त्याला कवरसुद्धा आहे, पण ह्यांना कवर नाही आहे. आणि याच्यावरती असे लेमन आणि लीफची प्रिंट आहे, त्यामुळे खूप छान दिसतं. हा एक मोठ्या साईजमध्ये, एक मीडियम साईजमध्ये आणि एक स्मॉल साईजमध्ये असे 3 सेट आहेत. ह्यांची प्राईस जी आहे ती 491 रुपये आहे आणि खूप शार्प आहे. ह्याच्याने हे बघा, तुम्हाला मी पेपरसुद्धा कट करून दाखवते. हे प्लॅस्टिक पटकन कट होतं, खूप शार्प आहे. लहान मुलांपासून हे दूरच ठेवायचं. पण ह्यांना कवर नाही आहे, त्यामुळे ड्रॉवरमध्ये वगैरे नीट ठेवायचं, जेणेकरून हे लागणार नाही. कारण बघा तुम्ही किती शार्प आहे, पटकन कट होतं. पण क्वालिटी खूप छान आहे. थोडीशी प्राईस महाग वाटली मला, पण हे 3 भेटतात आहे त्या प्राईसमध्ये. सिंगल पण तुम्ही घेऊ शकता. याच्यात भरपूर ऑप्शन नाही आहेत, कलरचे आहेत पण मला ते नाही आवडले, त्यामुळे मी हा घेतला. येल्लो कलर खूप छान दिसतो आहे. ब्ल्यू कलरचा माझ्याकडे आहे, गाडीमध्ये ठेवला आहे, त्यासाठी मी तो नाही घेतला, नाहीतर तो पण छान दिसतो. तर त्याची पण लिंक देते मी तुम्हाला. आणि ह्याचं जे हँडल आहे ते पण ग्रीप बसते हातामध्ये. तुम्हाला मी ह्याच्याने काही फ्रूट असेल किंवा काही सॅलड असेल तर ते सुद्धा मी कट करून दाखवते. आणि हा जो आहे तो मीडियम साईजमध्ये आहे. हे प्रिंटेड असल्यामुळे दिसायला खूप छान दिसतात, क्यूट दिसतात. किचनमध्ये अशा वस्तू छान दिसतात, कलरफुल. मला तरी खूप आवडतात कलरफुल वस्तू किचनमध्ये. आणि मी तिन्ही तुम्हाला चाकूसोबत दाखवते. हे बघा, हे असे 3 आहेत. मोठ्या चाकूने तुम्ही काही चिकन असेल किंवा फिश वगैरे असेल, वॉटरमेलन असेल, काही फ्रूट्स वगैरे असेल तर ते कट करू शकतो. खूप शार्प आहे आणि रेग्युलरमध्ये आपण हे छोटंवालं जे आहे ते वापरू शकतो. काही भाज्या वगैरे कापायच्या असेल तेव्हा आपण ते वापरू शकतो. तुम्हाला मी कापूनसुद्धा दाखवते, काकडी, गाजर. आणि कधी-कधी काय होतं, टमॅटोचा पण रस निघून जातो चाकू जर शार्प नसेल तर. त्यासाठी मग कधी पण टमॅटो पहिला कापून बघायचा, पण माझ्याकडे टमॅटो संपलं होतं, त्यासाठी मी तुम्हाला काकडी आणि गाजर कापून दाखवते, कांदा कापून दाखवते. आणि आता मला तो सॅलड लागणारसुद्धा आहे, त्यासाठी मी तेच कापून दाखवते. तर तुम्ही बघू शकता गाजर किती पटकन कापलं जातं आहे. आणि कधी-कधी गाजरसुद्धा कापलं जात नाही टमॅटोसारखं, चाकू जर शार्प नसेल तर. पण मला सध्या हे चाकू खूप आवडतात आहे आणि मी वापरते, त्यामुळे तुम्हाला सांगते. ही खूप छान क्वालिटी आहे यांची, तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. हे बघा किती छान गाजर, काकडी जे आहे ते छान कापलं गेलं आहे. आणि तिसरं म्हणजे मी एक टिश्यू होल्डर मागवलं आहे आणि टिश्यूसुद्धा मागवलेत.
तर हे होल्डर मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं, पण माझ्या किचनमध्ये मी लावू कुठे यासाठी मी घेत नव्हते. पण मला ह्याची खरंच खूप गरज वाटत होती, कारण मला सारखं लिव्हिंग रूममध्ये जाऊन टिश्यू आणावे लागायचे. त्यासाठी हे 2 होल्डर मी घेतलेत. हे दोन्ही सेटमध्ये आहेत आणि याला असं जे आहे स्टिक करण्यासाठी 2 स्टिकर दिलेत. ड्रिल वगैरे करायची गरज नाही आहे. जर आपल्याला नको असेल तर आपण काढूसुद्धा शकतो. तर दोन्हीसाठी 2-2 स्टिकर दिले आहेत आणि क्वालिटी छान आहे. ब्लॅक कलर मी मुद्दामून घेतला, याच्यामध्ये कलरसुद्धा होते. ब्लॅक कलर छान दिसतो, माझ्या किचनमध्ये जास्त करून ब्लॅक कलर आहे, त्यासाठी मी तो कलर घेतला आहे. आणि दुसरं म्हणजे हे वॉशेबल टिश्यू आहेत, किचन टॉवेल म्हटलं तरी चालेल. तर हे 2 मी मागवलेत आणि हे पण खूप छान आहे. ह्याचासुद्धा मी रिव्ह्यू बघितला होता, तेव्हाच मी हे मागवलेत, कारण मी किचन टॉवेल वापरते तर सारखं खराब होतं. त्यासाठी मला असं काहीतरी हवं होतं की मी आठवडाभर यूज करावा आणि नंतर मग ते टाकून द्यावं. तर हे रियूज करू शकतो आपण आणि इथून आपण असं खेचलं तर मग सेपरेट होऊन जातं. तेवढंच आपल्याला वापरायचं आणि नंतर मग टाकून द्यायचं आपण आठवडाभर किंवा 2 आठवडे, जसं खराब होईल तसं. तेही मी तुम्हाला दाखवते वॉश करून. आणि यामध्ये 2 कलर आहेत, ग्रीन आणि पिंक कलर. आणि जे होल्डर आहेत तर ते 2. तर हे सेपरेट मी मागवलेत आणि ह्याची प्राईस ₹329 आहे. 329मध्ये आपण 2 सेट घेऊ शकतो आणि हे रियूज आहे. आणि एका रोलरमध्ये 160 शीट आहे, जे आपण रिपीट यूज करू शकतो. तर प्राईस वाईज मला तर हे छान वाटलं आणि मी हे वापरते सध्या. तुम्हाला दाखवते मी नंतरसुद्धा की हे कसं आहे, वॉश केल्यावर कसं होतं, तर तेही दाखवते मी तुम्हाला. तर पहिले मी हे होल्डर लावून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की हे कसं आपण वापरू शकतो. आणि या दोन्ही होल्डरची प्राईस पण ₹329 आहे. तर हे 2 सेट आहेत, आपण किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये सुद्धा यूज करू शकतो. तर हे कसं लावायचं ते तुम्हाला दाखवते मी आणि मी कुठे लावले तेही दाखवते. तर हे 2 असे स्टिकर आहेत. ह्याच्यामधून ट्रान्सपरंटसुद्धा स्टिकर मिळून जाईल तुम्हाला. आणि बऱ्याच दिवसापासून मला हे खूप उपयोगाचं वाटत होतं, पण मला जागा नव्हती किचनमध्ये कुठे लावू, त्यासाठी मी घेत नव्हते. पण फायनली हे घेतलं आहे मी आणि आता आठवडाभर झाला मी वापरते. तर हे मी कुठे लावलं आहे किचनमध्ये, जिथे मी ओपन सगळे स्पायसेस किंवा कप वगैरे ठेवते, तर तिथे मी लावलं आहे. दुसरीकडे मला जागाच नव्हती, त्यासाठी मी इथे लावले आणि हे 2 स्टिकर लावलेत मी. मला एकच स्टिकरमध्ये मला वाटलं होतं व्यवस्थित लागेल, पण ते एका साईडने लटकत होतं खाली, त्यासाठी मग मी 2 स्टिकर लावले. तर 2 होल्डरला 2-2 स्टिकर दिलेले आहेत. तर सध्या तरी मी इथे टिश्यू पेपर ठेवते, कारण रोजच्या वापरामध्ये टिश्यू पेपरचीच गरज पडते. आणि ते जे किचन टॉवेल आहे ते रोजच्या वापरात आपल्याला तेवढी गरज नाही आहे, त्यासाठी मी त्यातलं जे आहे एक शीट काढून घेतलं आहे आणि बाकीचा रोल मी करून तसंच ठेवून दिलं आहे. पण तुम्ही तेही अडकू शकता इथे, बघा छान दिसतं इथे. तर हीच जागा मला परफेक्ट वाटली म्हणून इथे लावलं आहे मी. तर असं शीट आपण हे लावू शकतो आणि जेवढं पाहिजे तेवढं शीट आहे ते आपण खेचल्यावर हे लगेच निघून जातं, सेपरेट होऊन जातं. तर असे 160 शीट आहेत, तुम्ही म्हणजे 160 शीट जे आहे ते रियूज करू शकतो. ह्याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत. तर मी नेहमी जे आहे कुकटॉप असेल किंवा काही गॅस ओटा वगैरे असेल तर तो पुसायचा असेल ना, तर तो किचन टॉवेलने मी पुसायचे आणि मला सारखं ते धुत राहावं लागायचं आणि ते लवकर काळं पडायचं आणि सुकल्यानंतर ते कडक होऊन जायचं. तेही मी तुम्हाला दाखवते हे वालं. आणि हे ना धुतल्यावरती सॉफ्ट होऊन जातं आणि सुकल्यावरती मग कडक होतं त्या. आणि इथे एक छोटासा होलसुद्धा केला आहे मी, मला सुकवता येईल त्यासाठी. तर त्याच्या बदली मग मी हे आता ऑप्शन निवडला आहे. तर हा सध्या छान वाटला मला. ह्या शीटला मी ओलासुद्धा करून दाखवते आणि इथे थोडीशी मी कॉफी सांडली तुम्हाला पुसून दाखवण्यासाठी. पटकन हे बघा साफ होऊन जातं आणि हे लवकर आहे ना सुकतंसुद्धा पातळ असल्यामुळे. तर सध्या तरी हे वापरते मी, छान आहे. तर हे असं काही आपल्याला किचन टॉवेल सुकवायचं वगैरे असेल ना, तर मग ते असंच दोरीवर वगैरे बाहेर सुकवण्यापेक्षा ना असं किचनमध्ये एक स्टिकर लावून घ्यायचं आणि त्याला अडकवायचं, म्हणजे पटकन सुकूनसुद्धा जातं. आणि हे बघा हे अशा पद्धतीने आणि दिसायलासुद्धा छान दिसतं. याला रिप्लेस मी या शीटमध्ये केलं आहे सध्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा.
काही लिंक वगैरे असेल तर देते मी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.